लातूर जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा स उषाताई संभाजी पाटील तळेगावकर यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. दिनांक 17 मे 2026 रविवारी दुपारी 12:30 वाजता सोमेश्वर मठ, काकनाळ, तालुका भालकी, जिल्हा बिदर, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील काकनाळ या गावात झालेल्या या सोहळ्याला हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते. मंदिराच्या पवित्र वातावरणात उषाताईला शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान सत्कार करण्यात आला. काकनाळ, शिवनी, भाडसंगी, लखणगाव, बटमपूर, लंजवाड, आतनूर, सोपूर, तलवाड, मराठा, तामग्याळ, मेथीमेळकुंदा, कासरतुगाव, लासोना, विजयनगर, गुरनाळ या पंचक्रोशीत नागरिकांच्या वतीने हा सत्कार आयोजित करण्यात आला. सीमा भागातील एवढ्या गावचा सहभाग होता. श्री सोमेश्वर मंदिर सीमा भागामध्ये श्रद्धास्थान आहे, त्यामुळे येथे झालेला हा सोहळा धार्मिक आणि सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंत खुबा, केंद्रीय माजी मंत्री, भारत सरकार प्रमुख पाहुणे प्रकाश खंडरे, माजी आमदार भालकी, मारितराव मुळे, विधान परिषद सदस्य बेंगळूर, बाळासाहेब पाटील, उपसभापती पंचायत समिती देवणी, शंकरराव पाटील तळेगावकर, सहकार बोर्डाचे सदस्य लातूर, किशनराव पाटील इंचुरकर, जनार्दन बिरादार, रावसाहेब बिरादार, नामदेवराव पाटील, राजकुमार पाटील आणि या कार्यक्रमास स्वागत भाषण श्री ज्ञानेश्वर पाटील काकनाळकर यांनी केले. तर आभार शरद पाटील भाडसंगीकर यांनी मानले. कैलासवासी रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज या ठिकाणी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री माझे बंधुतुल्य माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा साहेब, तसेच माझे राजकीय गुरु आणि माझ्या प्रेम करणारे दुसरे श्री प्रकाशजी खंडरे साहेब, मुख्य अतिथी म्हणून आम्हा सर्वांचे लाडके नेते श्री मारुतीराव मुळे साहेब, विधान परिषद सदस्य बेंगलोर, तसेच जे आज आजच्या सत्काराचे सत्कारमूर्ती आहेत ते माझ्या मामाचे सुनबाई माननीय श्री सौभाग्य उषाताई संभाजीराव पाटील, तसेच माझे भाऊजी शंकररावजी पाटील तळेगावकर, नुकतीच त्यांची सुद्धा बोर्ड मेंबर म्हणून सहकार बोर्डावर नियुक्ती झालेली आहे. तसेच आमचे जवळचे पाहुणे बाळासाहेब पाटील सैदपूरकर, हे सुद्धा परवाच्या इलेक्शनमध्ये देवणी पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांची निवड झालेली आहे, ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि तसेच माझ्या निमंत्रणाला मान देऊन आमच्या पंचक्रोशीतील सर्व माझे मायबाप, मित्र, मैत्रिणी, बंधू, भगिनी व सर्व माझे अभ्यस्त, सर्वात आधी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान संकटसमयी धावून येणारे आणि या भूमीचे रक्षक असलेल्या सोमेश्वर देवाच्या चरणी मस्तक देऊन मी माझ्या आजच्या विचारांची सुरुवात करतो. शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिवाच्या कृपेनेच हा संसार चालत आहे. अशा या पवित्र आणि मंगलमय वातावरणात मला आज या ठिकाणी तुमचा जाहीर सत्कार करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आजचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे. आपल्या लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौभाग्य उषाताई संभाजीराव पाटील यांचा सत्कार समारंभ आहे. हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून त्यांच्या अथक परिश्रमाच्या, समाजसेवेचा आणि जनतेशी असलेल्या नात्याचा गौरव आहे. उषाताईने आपल्या कार्यातून समाजातील सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. आज पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने आपण त्यांना सन्मानित करत आहोत. उषाताईचे कार्य आमच्या सर्वांसाठी दीपस्तंभासारखे आहे.
उषाताई, आपण समाजसेवेच्या या मार्गावर अशा क्रमाने पुढे जात राहा, हीच सर्व पंचक्रोशीची जनतेची सदिच्छा आहे. आपल्या कार्यामुळे आमच्या भागाचा अभिमान वाढला आहे. उषाताई संभाजी पाटील यांना मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय माजी खासदार श्री भगवंत कृपा साहेब यांना साष्टांग नमस्कार आणि तसेच श्री प्रकाशजी खंडरे यांना सुद्धा माझा साष्टांग नमस्कार. जनतेच्या प्रश्नांना नेहमी प्राधान्य दिले असते. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य, शेती आणि रोजगार या त्यांच्या कार्यामुळे बिदर आणि परिसराचा लौकिक अधिक उंचावला आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार म्हणजे केवळ सन्मान नाही, तर आमच्या प्रेमाची, विश्वासाची आणि कृतज्ञतेची भावना आहे. समाजाची अहोरात्र सेवा करणाऱ्या अशा लोकनेत्याचा गौरव करणे हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कष्टाच्या वाटेवर चालत राहिले तुम्ही, यशाच्या शिखरावर पोहोचलो. आज तुम्ही तुमच्या कार्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. तुमचा हा सत्कार म्हणजे आमचा सन्मान आहे. तुमच्या यशाची सुवर्ण अक्षराने हो नोंद, प्रेरणा मिळो, सर्वांना वाटो सन्मान बंद. आजचा हा सत्कार फक्त एक सोहळा नाही, तर तुमच्या कर्तृत्वाला दिलेली आदरांजली आहे. सत्कार सोहळ्यासाठी आलेले सर्व मान्यवर यांना पुन्हा एक वेळेस मानाचा मुजरा करून धन्यवाद, मनपूर्वक अभिनंदन. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय कर्नाटक, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. तेवढं म्हणजे आतापेक्षा जास्त मराठा भाषिक आणि मराठा समाजाचे फुट येतो. आज भी 10 अर्ध्यापेक्षा जास्त फोन मराठा समाज आणि मराठा भाषेचा फोन मध्ये येत राहतो. भाव समाज आहे आणि त्यांच्या भावनाला समाधान करायचा प्रयत्न केलो आणि पुढे पण करणार आहोत. 2 वर्ष होऊन गेली चुनाव होऊन झाली, तर आज बी माझ्या जिल्ह्याची जनताची समस्याची समाधान करण्याची आज पण एक दुष्टपण मी गमवलेलं नाहीये. राजकारण आहे, राजकारणामध्ये परिणाम. राजू पाटिल जिला पंचायत के अध्यक्ष बने, क्योंकि एक तो कर्नाटक में हमारे पास इधर हल्के तालुकों में सभी, अभी मैं तो पार्टी का ही बात करने वाला हूँ. मेरा पार्टी के कोई भी ज़्यादा जीते सो नहीं, जिला पंचायत नहीं, तालुका पंचायत नहीं, MLA नहीं, MP नहीं, सब अभी हमारे पास कांग्रेस के. और अभी ताई बीजेपी के हैं, भाई जी हमारे बीजेपी के, एक तो हमारा भाई जी, 2 हमारा विशेष उनके ऊपर हक है. और महाराष्ट्र बीजेपी सरकार भी है, तो इस भाग में जो अभिवृद्धि कर्नाटक के अंदर जो नहीं हो रहा है, मंत्री हमारे आमदार समाजवाद पाटिल जी भी है, और उन्होंने भी बस ऐसा बॉर्डर में बहुत कुछ काम कर रहे हैं. तो अभी जिला पंचायत की तरफ से और उपस्थित सर्व पाहुणे, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागातील नागरिक बांधव, माता भगिनी आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आणि विश्वासामुळे मला लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी मिळाली. यासाठी मी मनपूर्वक आपल्या सर्वांची ऋणी आहे. हा सत्कार फक्त माझा नसून आपल्या सर्व संपूर्ण पंचक्रोशीतील जनतेच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा सन्मान आहे. कापना, शिवनी, भाटसांगली, लखनगाव, बटनपूर, लजवाड, अतनूर, सोपूर, तलवाड, कामल्याळ, मेथी, मेकुंदा, कासार, तुगाव, लासोना, विजयनगर, बटनपूर, कुर्नाळ या सर्व महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती गावातील नागरिकांची मला दिलेले प्रेम आणि पाठबळ मी कधीही विसरणार नाही. आपल्या सर्वांच्या आशीर्वादा
आशीर्वादामुळे समाजासाठी चांगले कार्य करण्याची ऊर्जा मिळते. माझ्यावर जनतेने आमची निवड झालेली आहे 100%. त्यामुळेच आम्ही या ठिकाणी कामाला आलेलो आहेत आणि या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे की हा मठ पटणपूर अंतर्गतच येतो. आम्हाला ज्या ज्या संधी येणाऱ्या काळात मिळतील त्या पूर्ण करण्याचं आश्वासन मी आपल्याला या ठिकाणी देतो. आता तुम्ही म्हणजे ह्या एरियामध्ये प्रथम वेळेस जिल्हा पंचायत झालेलं आहे. म्हणजे मठपूर क्षेत्र असल्यामुळं लोकांची अपेक्षा आहे यातील जनतेची की या मठासाठी बी तुम्ही अभिवृद्धी कार्य करावं म्हणून असं. आणि या कार्यक्रमास तुम्ही आला त्याबद्दल मी धन्यवाद आम्ही मानतो. आमच्या ज्ञानेश्वर पाटील 8 दिवसापासून सतत कार्यरत आहेत त्याच्याबद्दल मी ज्ञानेश्वर पाटीलचे धन्यवाद मानतो. आम्ही आता म्हणजे या ठिकाणी आपण जे नियोजन केलेलं आहे एखादा छोटासा म्हणजे कार्यक्रम करणं ही बारीक गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट असते. आणि एवढा मोठा परिवार आणि त्यासोबत माजी खासदार, माजी आमदार आणि MLC या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते. मी आपल्यासोबत त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमच्या मतदारसंघात असल्यामुळं आपला जो डिजिटल प्रस्ताव येईल त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी आम्हाला करता येतील आम्ही त्या वेळोवेळी करत राहतो. ಪ್ರಜಾಮತ ನ್ಯೂಸ್ ಪತ್ರಿಕೆ ಹಾಗೂ ವೆಬ್ಸೈಟ್ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗುವ ಭಾರತದ ಪ್ರಮುಖ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ಮೊಬೈಲ್ ಮತ್ತು ಡಿಜಿಟಲ್ ಪ್ರಕಾಶನದಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿ ನಾವು ವಿಭಾಗಗಳಾದ್ಯಂತ ವಿಷಯವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಸುದ್ದಿ, ಜ್ಯೋತಿಷ್ಯ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ, ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಮನರಂಜನಾ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿದ್ದೇವೆ. ಕೇವಲ ರಾಜಕೀಯ ಕಾರವಾದ ಮಾಹಿತಿ ನೀಡುವುದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವರಲ್ಲಿ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಮಾಜದ ಮುಂದೆ ಇಡುವುದು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ. ನಾವು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಂತ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಲು ಬಯಸುತ್ತೇವೆ. ಅದು ಅವುಗಳನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಬೇಕು, ನವೀಕರಿಸಲು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಸರಳವಾದ ಆದರೆ ಗಂಭೀರವಾದ ಪದಗಳಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತಲುಪಿಸಬೇಕು ಎಂಬುದು ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನವಾಗಿದೆ.